हॅलो, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. चॅनलचे नाव आहे माझं सुरेश सोनकांबळे. तसं बेसिकली कोडिंग सिका नावाचं माझी वेबसाईट सुद्धा आहे आणि या चॅनलवर आपण स्प्रिंग बूटची वेब सिरीज सुरू केली होती आणि एक बेसिक जसं स्टुडंट बोलले होते, की "सर हे सीरीज सुरू करा" आणि जेवढे स्टुडंट बोलले होते तेवढे व्ह्यूज तर येत आहे. चांगली गोष्ट आहे. तर आपण सुरुवात केली होती इंट्रोडक्शन पासून, की स्प्रिंग बूटची गरज काय, कशासाठी वापरलं जातं. देन त्याचे इन्स्टॉलेशन स्टेप्स, स्टॅटिक प्रोजेक्टचं सेटअप्स अँड त्याच्यानंतर काही इम्पोर्टंट ॲस्पेक्ट आहे ते स्टडी करणं खूप गरजेचं आहे. जसं की आपण ORM बद्दल जाणून घेतलं. देन काही इम्पोर्टन्स अनोटेशन्स आहेत. जसं अजून काही इम्पोर्टन्स अनोटेशन्स आहेत. जसं आपण फायनल रेस्ट एपीआय क्रिएट करू, त्यावेळी त्याचा यूज होऊनच जाईल. त्याच्यानंतर मी तुम्हाला डेटाबेस कनेक्शन सुद्धा सांगितलेलं आहे, की हाऊ डेटाबेस कनेक्शन वर्क आणि डेटाबेस सोबत आपण कनेक्ट करताना फक्त एक सिंपलचं क्रिएट टेबलची क्वेरी केली. म्हणजे ORMचा टूल वापर करून ऑटोमेट टेबल क्रिएट केलं होतं. आणि त्याच्यासोबत क्रूड ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी जो लास्ट सेशन झाला होता आपलं व्हॉट इस जेपी जावा पर्सिस्टंट एपीआय. होपफुली हे तुम्हाला सगळ्या गोष्टी कव्हर अप झाल्या असेल. कुठलाही डाउट असेल वगैरे तुम्ही त्याला मला विचारू शकता कमेंटमध्ये किंवा मेसेज करून. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आजचा एक इम्पोर्टंट टॉपिक आपण बघणार आहे. त्या टॉपिकचं नाव आहे एपीआय. ठीक आहे. हे आपण बघायचं आपल्याला, की व्हॉट इस रेस्ट एपीआय. तर रेस्ट एपीआयच्या अगोदर आपल्याला एक कन्सेप्ट बघायची की व्हॉट इस एपीआय. तर प्रॉब्लेम काय आहे, एपीआय बद्दल खूप सारे तुम्हाला रिसर्च भेटतील, Googleवर भेटेल, YouTubeवर भेटेल. खूप सारं कंटेंट आहे. ते हे हिंदीमध्ये असेल, इंग्लिशमध्ये असेल, पण आपल्या मराठी भाषेत जे एपीआय समजवण्याचे जे वे आहे ना, ते खूप कमी भेटणार. आणि आपण आपल्या मराठी भाषेत समजून घ्या, की नेमकं एपीआयचे काम काय? आधी एपीआय बद्दल जाणून घेऊ, की एपीआय काय असतो? ठीक आहे. कशासाठी वापरतात? त्याच्यानंतर आपण रेस्ट बद्दल जाणून घेऊ. कारण आता खूप सारं ओपनिंग निघतं त्याच्यामध्ये रेस्ट लिहिलेलं असतं. आणि ती म्हणता, की एपीआय तर आम्ही बनवलं, मग याचा रेस्टचा काय यूज आहे? तर रेस्टचे काही रूल रेग्युलेशन हे तुम्हाला एक्झॅक्टली सांगतो, की व्हॉट इस डिफरन्स बिटवीन द सिंपल एपीआय अँड रेस्ट एपीआय. समजून जातील. चला आता आपण सुरू करूया, की एपीआय काय असतं? ओके. साधारण कुठलंही सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं असेल, ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे, की एक कॉमन गोष्ट लागते प्रत्येकाला, जे की आहे डेटाबेस. ओके. ॲज युजुअल तसे तुम्हाला आधीही बोलले, की डेटाबेसचं सीरीज आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. तुम्ही त्याला बघू शकता व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर एक छोटंसं डायग्रामॅटिकली मी काढून दाखवायचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला परफेक्टली लक्षात येईल, की एपीआय काय असतं आणि होपफुली हे जर बघितल्यानंतर याच्या पुढे तुम्हाला बघायची काहीच गरज नाही, की नेमकं अजून काय असतं एपीआय. तर नॉर्मली एवढं त्या गोष्ट क्लिअर आहे, की कुठलंही सॉफ्टवेअर बनवायचं असेल, तर आपल्याला एक डेटाबेस लागतो. फायनल क्लिअर, नो प्रॉब्लेम. चलो. इथपर्यंत लक्षात आलं. आता आणि सॉफ्टवेअर बनवण्यासाठी खूप सारे प्रोग्रामिंग लँग्वेज सुद्धा वापरतात. खूप सारे टेक्नॉलॉजी सुद्धा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल मी इथे काही टेक्नॉलॉजीज लिहितो. डायग्रामॅटिकली मी एक्सप्लेन करतोय कारण तुम्हाला नंतर कन्फ्युजन नाही राहणार. ओह! कशासाठी आपलं एपीआयचं काम. ठीक आहे. तर प्रोग्रामिंग लँग्वेज कुठल्या-कुठल्या आहेत? जे पण मोठे-मोठे टेक्नॉलॉजी 2-4 टेक्नॉलॉजी लिहितो. इव्हन दो कुठल्याही टेक्नॉलॉजी असू द्या. बट आपलं काम सिंपल काय होणार आहे. तर मी काही टेक्नॉलॉजी लिहितो जसं की मला काही Android ॲपमध्ये सॉफ्टवेअर बनवायचं आहे. ओके, नो प्रॉब्लेम्स. Android ॲप ANDROID. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात आलं की मला तर जावास्क्रिप्ट बेस्ड काही वेबसाईट बनवायची. ओके, नो प्रॉब्लेम्स. तुम्ही साइड शकता. त्याच्यात तुम्हाला लक्षात आलं की मला जावाचं सॉफ्टवेअर बनवायचं आहे. ओके, काही प्रॉब्लेम नाही. जावाचं सॉफ्टवेअर बनवू. डेस्कटॉप बेस असेल किंवा कुठलीही असेल. जावा डेस्कटॉप बेस तुम्हाला एक काय करायचं, एक सॉफ्टवेअर बनवायचं आहे. जावा सॉफ्टवेअर लिहितो सिम्पली SOF. ते समजून घ्या आर्किटेक्चर म्हणजे तुम्हाला लाईफटाईममध्ये परत एपीआय काय असते कन्फ्युजन नाही राहणार. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात आलं, अरे जावामध्ये की मला पायथॉनमध्ये बनवायचं. पायथॉनमध्ये तुम्ही वेब पेज बनवा किंवा ॲप्लिकेशन बनवा, एनिथिंग्स आणि काही असे असू शकतात की त्यांना एक iOS ॲप बनवायचं. डझंट मॅटर. आता एक गोष्ट तर तुम्हाला लक्षात आली, की प्रत्येक टेक्नॉलॉजी ही वेगळी आहे, प्रत्येक लँग्वेज ही वेगळी आहे, सिंटॅक्टिकली पण वेगळी, सगळे वेगळे. ओके. ॲज युजुअल मी यांना थोडंसं ना अजून सोप्या फॉर्मॅटमध्ये सांगेल, पण आधी नेमकं कळून घेऊया, की वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी जर असतील, तर ऑब्व्हियसली प्रत्येक टेक्नॉलॉजीचा सिंटॅक्स हा वेगळा आहे आणि तो त्यांच्या सिंटॅक्टिकली प्रमाणे काय करेल, त्याचं कनेक्शन वगैरे एस्टॅब्लिश करेल. फॉर एक्झाम्पल Androidवाल्याचं कनेक्शन वगैरे जे पण असेल, त्याच्यानुसार ते कनेक्शन वगैरे करतील आणि डेटाबेस कनेक्ट करतील, पहिली गोष्ट. जावास्क्रिप्टवाल्याचं सिंटॅक्स वगैरे सगळं आहे. म्हणजे हा पूर्ण याच्या रिलेटेड जेवढ्या काही गोष्टी आहेत, हा इथे करून घेईल. ठीक आहे. थर्ड जी गोष्ट आहे,
की iOS वाले ऑब्व्हियसली त्यांचं जे आहे एस्टॅब्लिशमेंट असेल, तो पूर्णपणे वेगळा असणार आहे त्यांचं. आणि जावा सॉफ्टवेअरवाले त्यांचं कनेक्शन वगैरे वेगळं असेल. जे पण टेक्निक वगैरे वापरत असतील त्याच्यानुसार आणि पायथॉनवाल्यांचं ऑब्व्हियसली त्यांचं तर वेगळंच असणार आहे. म्हणजे इथे काय होतंय, एक सिंपल सॉफ्टवेअर बनवण्यासाठी प्रत्येक जणाला डेटाबेस तर लागतोय आणि त्यांना वेगवेगळे डेटाबेस क्रिएट करावे लागतील, वेगवेगळे तिथे कॉन्फिगरेशन करावं लागतील. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी काय चेंज होतं. आज तुम्ही वेबसाईट जावामध्ये बनवला आणि उद्या जाऊन तुम्हाला जर शिफ्ट व्हायचं असेल Pythonमध्ये, ठीक आहे. आज जावास्क्रिप्टची वेबसाईट जर तुम्हाला पायथनच्या वेब बेस जर बनवायची असेल, तर तुम्हाला पूर्णपणे हे कॉन्फिगरेशन इथे काय होऊन जाईल, तुमचं फेल होऊन जाईल आणि चालणारच नाही. पूर्णपणे चेंज करावं लागेल तुम्हाला टेक्नॉलॉजी वाईज. मग पूर्ण कोड रिपीट झाला म्हणजे फ्रंट एंड पासून, कॉन्फिगरेशन पासून सगळ्या गोष्टी. म्हणजे एक टेक्नॉलॉजी चेंज करण्यासाठी तुम्हाला अख्खच्या अख्खं काय करावं लागतं, सॉफ्टवेअर चेंज करावं लागतं. कारण काय होतंय, फ्रंट एंड तुमचा रेडी असतो, बॅक एंड तुमचा रेडी असतो. पण यांना जे कनेक्शन इस्टॅब्लिश जे केलेले प्रत्येकासाठी वेगवेगळे केलेले. तुम्हाला Androidचा ॲप आज बनवलेला आहे, तुम्ही त्याच्यासाठी काही कनेक्शन इस्टॅब्लिश केले असतील आणि उद्या जाऊन तुम्हाला त्याचा iOS ॲप बनवायचा. हे तर चालणारच नाही. मग असं किती रिवर्क होऊन जाईल. मग हे मार्केटनी अंडरस्टँड केलं, की एक्झॅक्टली मग याच्यासाठी सोल्युशन काय? तर ऑब्व्हियसली थिंग इज प्रत्येक जण इथे डेटाबेस ॲक्सेस करतोय, तर त्याच्या वेने तो कॉन्फिगरेशन करतोय आणि ऑब्व्हियसली लँग्वेज चेंज झाली, तर सगळं कॉन्फिगरेशन चेंज, मधली सिस्टम चेंज. तर खूप मोठा प्रॉब्लेम्स आहे. म्हणजे मोस्टली डेटाबेसला आपल्याला जर क्वेरी बेस करायचा असेल, तर प्रत्येकाचा क्वेरी सिंटॅक्स टेक्नॉलॉजी चेंज, क्वेरी सिंटॅक्स पण सगळं चेंज होत जातं. जो एसक्यूएलला तुम्हाला जो डेटाबेस आपला सिंपल एसक्यूएल समजत असेल. बट प्रत्येक टेक्नॉलॉजीच्या सिंटॅक्स वाईज त्याचं सिंटॅक्स वेगळं असेल, लँग्वेज एक असलं तरी. मग इथे फक्त लक्षात काय येतंय, की प्रत्येक सॉफ्टवेअरला वेगवेगळी कॉन्फिगरेशन्स आणि वेगवेगळ्या सेटिंग्ज करावं लागत असतात. मग मार्केटने हे अंडरस्टँड केलं, जर यांच्या मधोमध ठीक आहे, यांच्या इन बिटवीन आपण जर असा काही इंटरफेस किंवा अशा काही गोष्टी जर उभ्या करू शकलो, ओके. जेणेकरून हा काय करेल, या सगळ्यांचे रिक्वेस्ट एक्सेप्ट करेल इथे. सगळ्यांचे रिक्वेस्ट, जे पण रिक्वेस्ट आलेले इथे, ठीक आहे. याची रिक्वेस्ट इथे आली, ओके. याची रिक्वेस्ट इथे आली, याची रिक्वेस्ट इथे आली, याची रिक्वेस्ट इथे आली, याची रिक्वेस्ट इथे आली. सगळ्या टेक्नॉलॉजीचे रिक्वेस्ट तो इथे ॲक्सेस करेल. ठीक आहे. आणि या सगळ्यांचे रिक्वेस्ट ॲक्सेस करून या सगळ्यांना एक कॉमन फॉर्मॅट तो प्रोव्हाईड करून टाकेल. म्हणजे एक असा डेटा प्रोव्हाईड करून देईल, जेणेकरून या प्रत्येक टेक्नॉलॉजीला ना तो कॉमनली ॲक्सेसिबल राहील. असं झालं तर किती भारी. म्हणजे सगळ्यांना जर एकच लँग्वेज यांनी देऊन टाकली. इथे त्यांनी कम्युनिकेट केलं, सगळ्यांना कंबाईन केलं आणि याचा एक रिस्पॉन्स जो आहे तो इथे जनरेट करून देऊन टाकला. मग हा रिस्पॉन्स जो इथे येईल, हा जो डेटा जो इथे येईल, हा डेटा प्रत्येकाला समजेल असा जर त्याने डेटा देऊन टाकला. उद्या जाऊन तुम्ही कुठलीही टेक्नॉलॉजी चेंज करा. तुम्हाला बॅकएंड तुम्हाला करायचंय काय? ह्या डेटासोबत डील करायचंय. तुम्हाला इथे काही चेंजेस नाही होणार. म्हणजे ॲज सिंपल ॲज तुम्ही जसं की महाराष्ट्रात जे आहे, की आपण मराठी बोलतो. ठीक आहे. महाराष्ट्रात मराठी लँग्वेज बोलली जाते. देन कर्नाटकमध्ये कन्नड बोलली जात असेल. तुमच्या गुजरातमध्ये जर गुजरात लँग्वेज बोलली जात असेल. ठीक आहे. जर स्टेट चेंज झाला तर लँग्वेज चेंज होते. मग तुम्हाला प्रत्येक प्रोग्रामिंगनुसार जसं कॉन्फिगरेशन चेंज करावं लागेल, असं प्रत्येक स्टेटनुसार तुम्हाला लँग्वेज पण चेंज करावं लागेल. मग हे इथे खूप खूप साऱ्या लँग्वेज शिकावं लागतील. पण तुम्ही जर ऑब्झर्व्ह केलं, की प्रत्येक स्टेटमध्ये अशी कुठली कॉमन लँग्वेज आहे का? इव्हन दो तुम्ही जर यूएसला वगैरे गेल्यानंतर तुम्हाला इंग्लिश वगैरे बोलावं लागेल. मग तुम्ही जर एक ऑब्झर्व्ह करत असाल, की स्टेट वाईज एक-एक लँग्वेज शिकण्यापेक्षा तुम्ही जर डायरेक्टली जर इंग्लिश लँग्वेज जर शिकून घेतलं, एन-जी त्याला एस-एच. तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही आज महाराष्ट्रात आहे, त्यांना पण इंग्लिश समजते. कर्नाटकमध्ये गेले त्यांना इंग्लिश समजते. गुजरातमध्ये गेला त्यांना इंग्लिश समजते. फॉरेनला सुद्धा गेल्यानंतर त्यांना सुद्धा इंग्लिश समजते. तर मग हे मार्केटनीच हेच कॅप्चर केलं. त्यांनी एक असा एक मीडिएटर तयार करण्याचा विचार केला, जेणेकरून तो डेटाबेसला कनेक्ट होऊन एक असा रिस्पॉन्स सर्व्ह जनरेट करून देईल आणि तो जो रिस्पॉन्स जनरेट झालेला डेटा ह्या प्रत्येक टेक्नॉलॉजीला कॉमनली लक्षात येईल. ठीक आहे. मग त्याच्यासाठी हा जो मीडिएटर बनवण्यात आलेला आहे, त्याचं नाव काय आहे? ए
आणि एपीआयचा फुल फॉर्म काय आहे? ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग, ठीक आहे, शॉर्ट फॉर्म लिहितो मी, इंटरफेस. लक्षात येत आहे काय कळत आहे? मला कळत असेल आता. प्रोग्रामिंग इंटरफेस म्हणजे एक असा मीडिएटर जो की डेटाबेस सोबत कनेक्ट करून तुम्हाला फ्रंट एंडला एक असा रिस्पॉन्स जनरेट करून देईल की जो प्रत्येक टेक्नॉलॉजीला तुम्हाला समजेल. याचं लाईव्ह एक्झाम्पल पण तुम्हाला दाखवणार आहे, जेणेकरून अजून क्लिअर होऊन जाईल. पण आता तुम्हाला फंडामेंटली कळत असेल की एक्झॅक्टली एपीआय काय असतो. हा एक मीडिएटर आहे. ठीक आहे. प्रत्येक टेक्नॉलॉजीला तो एकच डेटा आणून देईल आणि ही जो डेटा आलेला डेटा असेल तो प्रत्येक टेक्नॉलॉजीला तुम्हाला समजेल. जसं की इंग्लिश लँग्वेज लक्षात ठेवा. इंग्लिश लँग्वेज कुठलाही तुम्ही कुठेही गेल्यानंतर तुम्हाला सेम लँग्वेज बोलायची, डिफरंट डिफरंट लँग्वेज शिकायची नाही. तसंच एक डेटाबेस सर्व्हर सोबत कनेक्ट करून तुम्हाला एक असा डेटा जनरेट करून देतो, की तो कुठल्याही टेक्नॉलॉजीला इझिली समजतो. ठीक आहे. मग तो डेटा वगैरे हा जो आहे, की एक्झॅक्टली कोणता डेटा असतो, कसा डेटा असतो ते आपण सगळं बघू. कॉमन डेटा फॉर्मॅट असतो, जो की प्रत्येक टेक्नॉलॉजी समजतं. हे आहे तुमचं एपीआय, ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. लक्षात येतंय? मला प्रश्न आला, की हा जो मीडिएटर आहे, मग ह्या मीडिएटरमध्ये तर आपल्याला काहीतरी गोष्टी कराव्या लागतील. ठीक आहे. काही गोष्टी लिहिल्या तरच तुम्हाला इथे तो रिस्पॉन्स वगैरे जनरेट होईल. मग याला काय असतं, तुमचा हा जो पार्ट आहे, हा तुमचा असतो सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग. ठीक आहे. सर्व्हर साइड स्क्रिप्ट करावी लागते. ठीक आहे. मी खूप सारं हायटेक टेक्निकल वगैरे काही वापरत नाही. म्हणजे माझ्याकडे काही एवढं काही नाही. जे आपलं मिनिमम नोटपॅड वगैरे आहे, ज्या पेंट वगैरे आहेत, त्या सगळ्या गोष्टीचा वापर करून मी एक्सप्लेन करायचा ट्राय करतो. कारण माझा मेन एम आहे की तुम्हाला गोष्टी समजल्या पाहिजेत. ते मेन फोकस आहे. तिथं खूप साऱ्या वेबसाईटवर तुम्हाला खूप हाय फाय टेक्निकल वगैरे दिसतील. इकडून इमेज येतंय, इकडून टेक्स्ट चेंज होतंय. बट वी आर कीपिंग क्वाईट सिंपल. आणि मेन म्हणजे अंडरस्टँडिंग इज व्हेरी इम्पोर्टंट. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके, तर सर्व्हर साइड स्क्रिप्ट लागते. मग ही सर्व्हर साइड स्क्रिप्ट जसं आता आपलं काय चालू आहे? स्प्रिंग बूट. मग स्प्रिंग बूट काय करतोय? स्प्रिंग बूट पण एक असा मीडिएटर तयार करून घेतोय, तो की डेटाबेस सोबत कनेक्ट करून येथे कॉमन फॉर्मॅट प्रोव्हाईड करण्याचं काम करतोय. तुम्ही जर जावामध्ये बनवत असाल तर स्प्रिंग बूट वापरता. जसं तुम्ही जर जावास्क्रिप्ट जात असाल तर तुम्ही तिथे एक्सप्रेस.जेएस वापरणार आहे. ठीक आहे. तुम्ही जर पायथन बेस जात असाल तर तुम्ही ते Django वापरणार. म्हणजे कुठल्याही टेक्नॉलॉजीमध्ये तुमचं एपीआय बनू दे, फ्रंट एंडला काहीच फरक पडत नाही. कारण जो आहे त्याला काय समजतं इंग्लिश. तसंच या कुठल्याही टेक्नॉलॉजीमध्ये जरी तुम्ही एपीआय बनवला तर त्याला काही प्रॉब्लेम होत नाही. कारण त्याला जो अंडरस्टँड होणारा डेटा आहे, तो इझिली अंडरस्टँड होतो. ठीक आहे. आता एक मी एक्झाम्पल दाखवतो. मी काही एपीआय दाखवतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल हे बघा इथे एक एपीआय. एपीआय म्हणजे एक ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस ते तर लक्षात आलं. एक सर्व्हर साइडला लिहिलेली असते त्याची जनरली एक यूआरएल तयार होते. त्या यूआरएलला तुम्ही हिट केल्यानंतर एक डेटा फॉर्मॅट जनरेट होतो. फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही जर बघितलंय की यूआरएल जनरेट झालेली आहे. ठीक आहे. माझ्या डोमेनला आहे codencica.com ॲप नावाचा फोल्डर आहे. एक्सप्रेस एक एक्सपी नावाचा फोल्डर. त्याच्यामध्ये युजर लॉगिन डॉट पीएचपी ची फाईल आहे. आणि इथे मी मोबाईल नंबर जर पास करतो की मला एक डेटा जनरेट होतं. आता हे जे एपीआय मी कुठल्या टेक्नॉलॉजीमध्ये बनवलेलं आहे? पीएचपीमध्ये. ठीक आहे. काहीच फरक पडत नाही. मी जे पी-एच-पीमध्ये बनवलं आहे, की जे-एस-पीमध्ये बनवलेलं आहे, की स्प्रिंग बूटमध्ये आहे, की Djangoमध्ये. मेन इम्पोर्टंट काय? हा डेटा फॉर्मॅट. ह्या डेटा फॉर्मॅटला जेसन म्हणतात. जेसनबद्दल मी एक सेपरेट लेक्चर घेणार आहे. त्याच्यामध्ये कर्ली ब्रॅकेट काय असतो, ऑब्जेक्ट काय असतो, जेसन अरेज कोलन काय असतं, त्याच्यामध्ये की काय, व्हॅल्यू काय, सगळ्या डिटेल मी तुम्हाला सांगेन. पण आता मेन एम काय तुमचा, की एपीआय बद्दल जाणून घ्यायचं आणि एपीआय बद्दल जाणून घेताना तुम्हाला लक्षात येतं, की असा काही कॉमन मीडिएटर आहे. जो की असा डेटा जनरेट करतो, की जी प्रत्येक टेक्नॉलॉजीला इझिली समजते. ठीक आहे. जसं आता हे मी कशात बनवलेलं आहे पी-एच-पीमध्ये. ठीक आहे. पण आता हे एपीआय मला वापरायचे माझ्या Android ॲप्लिकेशनमध्ये. वापरू शकतो का? हो, वापरू शकतो. कारण हा जो डेटा फॉर्मॅट आहे, तुम्हाला तो Pythonमध्ये पण वापरा, तुम्ही Androidमध्ये पण वापरा, तुम्ही iOSमध्ये पण वापरा, काही पण वापरा. म्हणजे किती काम आहे. एकदा तुमचं की पूर्ण बॅक एंड डेव्हलप झालं, की फ्रंट एंडला उद्या जाऊन कुठलंही टेक्नॉलॉजी स्विच व्हा, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. जसं की आता तो जो एपीआय आहे, मी खूप सारे ॲप बनवलेले आहेत. माझ्या प्ले स्टोअरवर पण अवेलेबल असतील. सिम्पली Googleवर गेल्यानंतर सुद्धा ॲप्लिकेशन सुरेश सोनकांबळे तुम्ही जर टाइप केलं, तर तुम्हाला भेटून जातील. एक छोटासा ॲप दाखवतो, जे एपीआय मी तिथे वापरलेले. मी एक माझ्याकडे ॲप्लिकेशन आहे पर्सनल ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट. ठीक आहे. आता तो एपीआय बनलेला आहे पी-एच-पीमध्ये. माझा ॲप बनलेला आहे Androidमध्ये. तरी सुद्धा तो एपीआय मी Androidमध्ये कन्झ्युम केलेला आहे.
आता ऑब्व्हियसली प्रत्येक टेक्नॉलॉजीमध्ये ए कॉल करण्याची टेक्निक वेगवेगळी असेल, बट सांगायचं हेच आहे, की तुम्ही ए कुठल्याही लँग्वेजमध्ये बनवा. तुम्ही ते फ्रंट एंडला जो डेटा आहे तो जेसन डेटा असेल तो प्रत्येक टेक्नॉलॉजीला समजतो. हा एक पार्ट आहे. इथे मी तो ॲक्सेस केलेला आहे आणि तो जो जेसनचा डेटा असेल, तुम्ही वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये त्याला ॲक्सेस करून त्याला इझिली काय करू शकता, ॲक्सेस करू शकता. असं रिपोर्टिंग वगैरे करतात. असे खूप टाइपचे जेसन रिस्पॉन्स असतात. हा एक सिंपलचा जेसन रिस्पॉन्स दाखवलेला आहे. जसे मी लॉग इन केल्यानंतर मला तो स्टेटस वगैरे देतोय, मग नाव देतोय, कोणी लॉग इन केलं ते वगैरे. तुम्ही जर लिस्ट वगैरे बघत असाल, तर तुम्हाला अशी लिस्ट वगैरे पण बघायला भेटेल. हे सगळं आपण प्रॅक्टिकली जनरेट करून बघणार आहेत, की ए कसा जनरेट होतो, काय होतं. त्यासाठीच चाललेलं आहे. पण त्याच्या आधी बद्दल काही कन्फ्युजन असेल, तर ते क्लिअर करणं खूप गरजेचं आहे, की ॲट द एंड आपण आउटपुट पण आणून घेऊ. मग हे नेमकं काय यूज करतं, कशासाठी वापरतात, ती कन्फ्युजन नसायला पाहिजे. तर आय होप तुम्हाला आता समजलं असेल, की व्हॉट एक्झॅक्टली ए-पी-आय इज. इज अन ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. एक असा मीडिएटर फॉर्मॅट आहे, जो की डेटाबेसला कनेक्ट करून आपल्याला एक जनरेट करायचा असतो. एक तो कॉमन डेटा फॉर्मॅट जनरेट करतो आणि तो डेटा फॉर्मॅट आहे, तो प्रत्येक टेक्नॉलॉजीला समजतो. ठीक आहे? हा एक पार्ट आहे. तर मध्ये काय आहे, सिंपल होते. जसं की तुम्ही हे बघितल्यानंतर हे खूप सिंपल होतं. म्हणजे हे ब्राउझरला पण इझिली डिस्प्ले होतं. आम्ही ब्राउझरवरच सगळी इन्फॉर्मेशन वगैरे टाकू शकतो. काही रूल, रेग्युलेशन काहीच फॉलो करत नाही. आणि नॉर्मल मध्ये फक्त 2 टाइपचे मेथड्स असतात. एक असतो तुमचा गेट मेथड आणि दुसरा असतो तुमचा पोस्ट मेथड. ठीक. मग याच्यात काही एवढं हायली सिक्युरिटी नाहीये. ब्राउझरला इन्फॉर्मेशन डिस्प्ले होते. कोणी पण त्याला इझिली ॲक्सेस करू शकता. खूप सारे असे काही रूल्स, रेग्युलेशन हा फॉलो करत नाही. म्हणून याला मार्केटमध्ये जास्त वापरलं जात नाही. पण आहे, तुमचं काम होतंय, छोटे-मोठे ॲप्लिकेशन्स आहेत, तुम्ही लाइक सेल्फ ॲप्लिकेशन बनवताय, छोट्या-मोठ्या कंपनीसाठी बनवताय, तिथपर्यंत ओके. बट तुम्ही जर साठी किंवा हाय सिक्युअर बँकिंग डोमेन, गव्हर्नमेंट डोमेनसाठी बनवत असाल, तर तुम्हाला रिक्वायरमेंटमध्ये सुद्धा रेस्ट येतं. मग हा रेस्ट नेमका असतो काय? ठीक आहे. तुम्हाला रेस्ट बद्दल पण सांगून देतो. खूप सारं तुम्हाला याची इन्फॉर्मेशन भेटेल Googleवर. खूप साऱ्या हाय फंडेड टेक्निकल लँग्वेज मी तुम्हाला सांगितलेलं असेल. बट तुम्हाला साधं, सोपं, सिंपल लँग्वेजमध्ये मी तुम्हाला सांगेल. खूप सारा रिसर्च मी ChatGPTवर सुद्धा करत होतो. इनिशियली त्यांनी खूप साऱ्या टेक्निकल लँग्वेजमध्ये मला एक्सप्लेन करायचा ट्राय केला. बट मी ॲज युजुअल सिंपल करून एकदम एक एक मॉरल ऑफ द स्टोरी काय असते, एक छोटासा ट्रिकमध्ये तुम्हाला लक्षात द्यायचं की एक्झॅक्टली रेस्ट करतो का? ठीक आहे. सगळ्यात अगोदर त्याचा एक फुल फॉर्म लक्षात घ्या. फुल फॉर्म काय? रेस्टचा अर्थ काय? रिप्रेझेंटेशनल स्टेट ट्रान्सफर. आता हे समजायला की वाटतं ठीक आहे फुल फॉर्म इथपर्यंत म्हणजे नेमकं एक्झॅक्टली रेस्ट ॲडेड काय करतो आपल्या नॉर्मल पेक्षा रेस्ट काय वेगळं करून टाकतो. जसं मी तुम्हाला बोललो हा जो आहे फक्त 2 मेथड प्रोव्हाईड करतो. एक तर गेट, दुसरा पोस्ट. ठीक आहे. याच्या पलीकडे काही नाही. तुम्हाला जर रेकॉर्ड डिलीट करायचा असेल तरी सेम मेथड वापरा. अपडेट करायचं असेल तरी तुम्हाला सेम मेथड वापरा. इन्सर्टसाठी पण सेम, गेट करण्यासाठी पण सेम. तर प्रत्येक गोष्टीसाठी सेम मेथड वापरत असाल तर त्याच्यामध्ये आपल्याला जास्त काही रूल्स देता येत नाही. तुम्हाला रेस्ट काय करतो? रेस्ट जो आहे तुम्हाला एक प्रॉपर प्रेझेंटेशन म्हणजे प्रॉपर प्रत्येक साठी वेगवेगळा मेथड तुम्हाला काय करत असतो तो प्रोव्हाईड करत असतो. जसं की पहिला डिफरन्स तुम्हाला बघायचा असेल तर सिंपलचा एक डिफरन्स बघून घ्या. हे बघा आपला रेस्ट काय बेसिक ऑफ रेस्ट किंवा त्याचे फीचर्स ऑफ रेस्ट बघितल्यानंतर इथे वेगवेगळे मेथड्स तुम्हाला प्रोव्हाईड करते बघा तो रेस्ट. जसं की गेट मेथड प्रोव्हाईड करतो, की तुम्हाला काही डेटा गेट करायचा असेल तर गेट, काही डेटा सेव्ह करायचा असेल तर पोस्ट, काही डेटा अपडेट करायचा असेल तर पुट, काही डेटा डिलीट करायचा असेल तर तुम्हाला डिलीट करण्याचा मेथड तो प्रोव्हाईड करतो. ठीक आहे. तर हे काही ॲडेड फॉर्मॅट जो आहे तो प्रोव्हाईड करतो. मी खूप सारा रिसर्च केल्यानंतर ह्या 2-3 गोष्टी तिथे समजून आलेल्या आणि तुम्हालाही रेस्टबद्दल कोणी जर विचारलं, की सिंपल तुम्हाला एवढंच सांगायचंय, की सर रेस्ट आर प्रोव्हायडिंग समथिंग एक्स्ट्रा रूल्स. म्हणजे हा रेस्ट याचा डिफरन्शिएट पण मी इथे करून बघितल्यानंतर लक्षात आलं, की तो जास्त काही याच्यात डिफरन्शिएट नाहीये. फक्त रेस्ट हा प्रॉपर एच-टी-टी-पी मेथडच फॉलो करतो आणि सिंपल कुठल्याही मेथडने तो डेटा आणू शकतो. हे बघा. सिंपल मध्ये देअर इस अ नो स्ट्रिक्ट रूल. कसंही वापरू शकतो आपण ब्राउझरला जाऊन सुद्धा पोस्ट करतोय मी. हे ॲक्चुअली अलाउड नाही केलं पाहिजे. बट रेस्ट मेथड तुम्हाला हे तसं अलाउ करणार नाही. ती एक गोष्ट झाली. आणि रेस्टमध्ये फॉलो द रेस्ट प्रिन्सिपल. रेस्ट प्रिन्सिपल म्हणजे काय? ते ऑल्वेज एच-टी-टी-पी मेथडच चालतं. इथे कुठल्याही मेथडने आपण डेटा पाठवू शकतो. पहिलं. इथे खूप सारे कस्टम मेथड्स आहेत.
कसाही डेटा पाठवू शकतो आपण डायरेक्टली. बट रेस्ट काय करतो, तुम्हाला स्टँडर्ड मेथड प्रोव्हाईड करतो गेट, पोस्ट, डिलीट. आपण सुद्धा स्प्रिंग बूटमध्ये प्रॉपरली मेथडच बघणार आहे. जसं तुम्हाला कुठलाही काही ॲप दाखवले असतील, तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल, जी आपण कंट्रोलरमध्ये काही मेथड लिहिणार आहेत. अजून फुल अँड फायनल बनवले नाहीत, पण जेव्हा पण आपल्या ए बनतील, त्याच्यामध्ये तुम्ही जर हे जे मॅपिंग आपण बघितलं होतं, हे बघा गेट मेथडचा अर्थ हे गेट मेथडनी बनलेले आहे. दुसरा काय आपला पोस्ट मॅपिंग म्हणजे पोस्टचा वापरावा लागेल. इथं पुट वापरलाय, डिलीट वापरलंय. लक्षात येतंय? मॅपिंग आहे आणि वरती पण मी एक आपण कंट्रोलर वापरला होता. त्या कंट्रोलरचं नाव काय आहे? रेस्ट कंट्रोलर. ठीक आहे. आता लक्षात येत असेल. ठीक आहे. हे सगळे ऑटोमेशन प्रोव्हाईड करतं, पण इन डिटेल तुम्हाला माहिती पाहिजे. रेस्टबद्दल विचारलं तर फक्त एवढंच सांगायचं की रेस्ट विल प्रोव्हाईड समथिंग एक्स्ट्रा गुड, like it will provide for updating get method, put method, delete methods, and all that method that is not available in simple kind of API. And the second things, it always work on HTTPच पाहिजे याला. ठीक आहे. आणि याचा एक स्टँडर्ड फॉर्मॅटच असतो. एक JSON आणि XML. ठीक आहे. XML आता खूप वापरत नाही रेअरली, नेहमीही वापरलं जातं. ठीक आहे. इथे एक स्टेटलेस नावाचा एक प्रकार असतो. ह्याच्यात खूप कन्फ्युजन होता, की याच्यामध्ये काही रिक्वायर्ड नाही, इट इस ऑल्वेज रिक्वायर्ड. की म्हणजे ऑल्वेज स्टेटलेस असतो. स्टेटलेसचा सिंपल लक्षात घ्या, की आता जे Googleवर आहेत, आपण एखादी जर ए बनवली, जसं की आता ते काही कॉमन दाखवतो मी. कोविड नावाचं पण ए-पी-आय आहे. ठीक आहे. कोविडची. हे बघा, ही पब्लिक ए आहे. हे कोणी बनवली, काय बनवली, अ, कुठे होस्टेड आहे, कोणत्या सर्व्हरमध्ये बनलेले आपल्याला काहीच माहीत नाही. पण आपल्याला जर हे इन्फॉर्मेशन ॲक्सेस करायचं असेल, तर आपण इझिली ॲक्सेस करू शकतो. मग हे जे ए बनवलेले आहेत, आता मी ॲक्सेस करतोय, तुम्ही घरी जाऊन तुम्ही घरी सुद्धा याला ॲक्सेस करू शकता. इव्हन वर्ल्ड वाईड याला कोणी ॲक्सेस करू शकतं. मग हा प्रत्येक युजरचा स्टेट मेंटेन करत बसेल का, की ह्या नाशिकमधून सुरेश सोनकांबळे ही कॉल केली किंवा मुंबईमधून याने कॉल केली, यूएसमधून कॉल केली. नाही. कोणी कॉल केलं त्याला काहीच घेणं-देणं. त्याचं काम फक्त आहे, जी पण क्लायंटकडून रिक्वेस्ट येईल, तो सर्व्हर ॲज अ सर्व्हर तो रिक्वेस्ट काय करणार, तुम्हाला रिस्पॉन्स देणार आहे आणि रिस्पॉन्स तुम्हाला गेट करायचा आहे. सिंपल. म्हणजे तो काय करतो, एक स्टेटलेस आहे. कुठलाही स्टेट मेंटेन करत नाही. ठीक आहे. नॉर्मली होऊ शकतं, की तुमच्या सिंपल मध्ये कोणी रिक्वेस्ट करते, स्टेट वगैरे मेंटेन करू शकतात ते. पण आपला जो रेस्ट प्रिन्सिपलमध्ये तुम्हाला सगळे स्टेटलेस आहे. तो कुठलाही स्टेट मेंटेन करत नाही. सिंपल. रिस्पॉन्स आले, रिक्वेस्ट दिला, त्याचं काम संपलं. ठीक आहे. लक्षात येतंय व्हॉट एक्झॅक्टली द द स्टँड फॉर द ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस म्हणजे आपला एक मीडिएटर आहे, जो प्रत्येक लँग्वेजचा प्रत्येक लँग्वेजला समजेल असा एक डेटा फॉर्मॅट जनरेट करून घेईल आणि तुम्ही ॲज अ सिंपल लक्षात ठेवा, की इंग्लिश लँग्वेज. ठीक आहे. इंग्लिश लँग्वेज कुठेही बोलल्यानंतर पुढे गेलं तर समजतं त्याचवेळी तो हा काय करतो आपला ए तुम्हाला जेसन फॉर्मॅटमध्ये डेटा प्रोव्हाईड करून देतो. जेसनमध्ये इन डेप्थ मी तुम्हाला पुढच्या सेशनमध्ये सांगेल. त्याच्या आधी तुम्हाला रेस्ट आणि बद्दल समजणं गरजेचं होतं. आय होप तुम्हाला आपला मराठी लँग्वेजमध्ये काय असतं, त्यातल्या त्यात हा रेस्ट काय प्रिन्सिपल काइंड ऑफ थिंग आहे. रेस्ट हा प्रकार वेगळा नाही आहे. इज अ कॉमन थिंग. त्याचं काम एकच आहे. फक्त रेस्ट आपल्याला काही प्रिन्सिपल फॉलो करण्याचं अलाउ करतो, जसं की ते गेट, पोस्ट, पुट, डिलीट मेथड आहे, काय एच-टी-टी-पी मेथड्स आणि स्टेटलेस आहे. ठीक आहे. होपफुली तुम्हाला रेस्ट काय असेल हे समजलं असेल. पुढच्या सेशनमध्ये आपण जेसनबद्दल जाणून घेऊ आणि त्याच्यानंतर फुल अँड फायनल आपले जे आहे एवढ्या दिवसापासून जे वेट करत होतो, ते आपण पूर्णपणे कंप्लीट करून घेऊ विथ द हेल्प ऑफ जे-पी-ए. जे-पी-ने एकदा झालं, की मग आपण ते क्वेरी टेम्प्लेट सुद्धा आपण त्याचा बेस करणार आहे. त्याच्यानंतर सिक्युरिटी असेल, जे-डब्ल्यू-टी असेल, या सगळ्या गोष्टी आपण एक बघणार आहात. ठीक आहे. तर कनेक्टेड राहा. आपण हळू सगळ्या गोष्टी बघत राहू. आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी समजत असेल. चला गाईज भेटूया पुढच्या सेशनमध्ये. थँक यू गाईज. थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय.